मी पोलीस विश्रामगृहाच्या समोर असलेल्या लॉन टेनिस मैदानावर आहे. स्वर्गवासी अजित पवारांनी 90 लाख रुपये या कामासाठी दिलेली होती. अजित पवार इथं आल्यानंतर इथल्या लहान लेकरांना खेळण्यासाठी म्हणून अजित पवारांनी हे मैदान दिलेलं होतं. आशिष जैन नावाच्या कंत्राटदारानं हे काम केलेलं आहे आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये हे सगळं क्लिअर आणि फार सुंदर जरी दिसत असलं तरी डाव्या बाजूला माझ्या इथं पाण्याचा तलाव झालेला आहे. हे एवढंच काम नाही तर खाली तुम्हाला फार सुंदर दिसतंय हे, पण जर तुम्ही जर पाहिलं तर ह्याला पूर्णपणे तडे गेलेले आहेत. तडे का गेलेले आहेत तर ह्याला सिमेंट कॉन्क्रीट बेसिस जे आहे ते परफेक्ट केलेलं नाही. इथं जर पाहिलं तर मी तो तुम्हाला काढतो. हे बघा, हे जे आहे ना खाली माती आहे ही, हे बघा, हे असं काम जे आहे त्या ह्याने केलं. हे काय नाव सांगितलं ह्याचं, आशिष जैन नावाच्या कंत्राटदारानं 90 लाख रुपये खर्चून हे काम केलेलं आहे. इकडं पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा तलाव झालेला आहे. इथं लहान लहान मुलांना इथं खेळता यावं यासाठीच हे सगळं करण्यात आलेलं आहे. म्हणजे मुळात ही जी काही ह्याची काम करण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे. इथं ज्या ह्या नेट्स लावलेल्या आहेत, ह्या नेट्स ज्या आहेत इथं सेंट्रल आहेत, नेट्स लावलेले आहेत. ह्या नेट्स हे सेंटर आहे. इथं थोडासा चढ पाहिजे आणि याला इकडे उतार असा पाहिजे आणि उतारही असा असला पाहिजे की पूर्णपणे पाणी निघून जावं. बाजूला जे आहे ती ड्रेनेज तयार करण्यात म्हणजे पाणी निघून जाण्यासाठी तिकडं नाल्या तयार केलेल्या आहेत. पाणी निघून जाण्यासाठीची व्यवस्था तिथे केलेली नाहीये. इथं मुलं खेळायला येऊ शकतात. खरं तर बीड सारख्या शहरामधल्या मुलांसाठी हे जरा नव्यानं जरी असलं तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चुकीच्या पद्धतीने केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इकडं जर आपण पाहिलं तर इकडे सुद्धा तीच परिस्थिती आहे. इकडं मी तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो. इकडं त्या नाल्या बिल्या जे आहेत ते तडे गेलेले आहेत पूर्णपणे. 90 लाख रुपये खर्चून जे आहे ते हे काम केलेलं आहे. हे बघा, हे आत्ता नव्यानं काम झालेलं आहे. आणि किती 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 दिवस झाले काम होऊन किती दिवस झाले? 4 महिने झालीत काम होऊन. हे बघा, कॅमेरामॅनला विनंती करतो, हे बघा काय टाकलं याच्यामधून, काय काम केलंय. अजित पवारांनी पुन्हा करण्यासाठी हा सगळा निर्णय घेतलेला होता. आणि हे बघा ना तुम्ही, हे 90 लाख रुपयाचं काम आहे. आशिष जैन नावाचे कंत्राटदार आहेत. खाली चक्क माती हो, आणि मातीवर जो आहे तो फक्त कलरचा कोट लावलाय. किती म्हणून खावं हा सगळा प्रकार या ठिकाणी निदर्शनास येतो. किती चुकीच्या पद्धतीने हे काम करण्यात आलेलं आहे. 4 महिन्यांमध्ये हे काम पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. कसं टिकणार आहे वर्षानुवर्ष महिनाभर? ह्याला नेमकं काय करायचं होतं आणि कशा पद्धतीने हे करण्यात आलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये मी एस्टिमेटच्या माध्यमातून पाहिल. माझ्याकडे काही पालकांच्या तक्रारी होत्या की इथं आमची मुलं खेळायला जातात खरी, अजित पवारांनी जे आहे ते फार दूरदृष्टी करून हे सगळं काम जे आहे तिथं करण्यासाठीच हे निधी दिलेला होता. त्यांच्या काळामध्ये ही मंजुरी मिळाली होती. मात्र लाखो रुपयाचं हे काम काही हजारांमध्ये केलंय की काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यामुळे या कामाची दखल आता जिल्हाधिकारी घेणार आहेत का हा प्रश्न उपस्थित होतोय. कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई केली जाणार आहे याकडे मराठी महाराष्ट्र लक्ष असणार आहे. कॅमेरा पर्सन सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.